चला, वरण भात लावलेला आहे आणि इथे कणिक पण मी मळून घेतलेली आहे, दिसते का? कणिक मळून घेतलेली आहे. भांडे वगैरे पडलेले अगोदर मी घासलेले आहेत, का तर स्वयंपाक झाल्यावर खूप जास्त राडा होतो. आणि इथं मशीन आज ड्रम क्लीनसाठी लावली होती, पण लाईट कमी जास्त होती म्हणून बंद केलेली आहे. आता अर्धी झाली, अर्धी राहिली. प्रतीक्षाचा अभ्यास चालू आहे. झालं का आज पेपर? हां, अच्छा, याचा होता ना पीटीचा. अच्छा, चला, मुलाला फोन केला, म्हणलं स्वयंपाक काय करू. 2 शेंगा होत्या याच्या शेवग्याच्या, तर म्हटलं शेंगा, वरण भात आणि चपाती बनवते. तर म्हटलं नको. नंतर म्हणलं हरभऱ्याची भाजी बनवू का, तर म्हणतो नको. त्यातमध्ये पुन्हा म्हणलं काहीतरी 2-3 भाजीची नावं मी त्याला सांगितली. तर म्हणला वरण भात चपाती पण नको, हरभऱ्याची भाजी पण नको, शेवग्याच्या शेंगा पण नको. मग म्हटलं काय करू, तर मग म्हणतो जसं मुगाचं मिरचू कर, म्हणजे जी सुक्की मुगाच्या डाळीची भाजी असते ना, तर ती भाजी कर असं म्हणलं. म्हटलं ठीक आहे, पण म्हटलं ह्यांना डाळीसाठी जास्त काही खाता येत नाही आहे, जर खाल्ला तर थोडासा वरण भात वगैरे खातील म्हणून हे केलेलं आहे, वरण भात लावलेला आहे. आणि इथे बघा आज खूप उशीर झाला मला, आणि हे लाडू मी ट्राय केलेले आहेत. हे बघा छान असे लाडू झालेले आहेत, दिसतील का कसे तुम्हाला? बघा त्याला कलर तुम्हाला कुठला दिसणार नाही आहे, पण सांगते तुम्हाला. हे जे लाडू आहेत ना, जवळून बघा कसे दिसत आहेत. तर ह्याच्यामध्ये नाचणी जी आहे ना, ती थोडीशी हे राहिलेली आहे बघा. काय म्हणतो आपण, म्हणजे दाताखाली कचकच येते ना, त्या प्रमाणामध्ये राहिलेली आहे. कारण नाचणी ही मिक्सरमध्ये बारीक झाली नाही, आणि माझं मिक्सरचं भांडं चाललं नाही म्हणून मी शेजारने चाललं आणि ते सुद्धा बिघडून गेलं. बिघडलं म्हणजे त्याची जी हे आहे ना फिरकी, ती ढिल्ली झाली. आता मला तर हा प्रॉब्लेम खूप होतो, म्हणजे कसं मिक्सरच टिकत नाही माझ्या हाताने, जास्त काय प्रॉब्लेम होते कळतच नाही. आणि त्यातमध्ये बिघडल्यावर वस्तू जास्त तुळतुळ वाटते मला. आणि तसेच आता त्यांना सुद्धा जर नगदी काम पडलं तर आता काय करू, देऊ की कारण सांगू की काय करू, हीच पंचायत पडली मला. आता आमच्या इथं साहेब तर पटकन नीट करून आणायला पण हे होत नाही. तर आता जेव्हा येईल अवकाश आणि होईल सावकाश असं आमचं नीट करायचं काम असतं. तर आता ते पटकन मला नीट करून आणणं गरजेचंच आहे, आणि त्यांचं पण काम नगदी अडायला नको. तर चला, वरण भात शिजलेला आहे, चपात्या पटकन करून घेते. लाडू खरंच टेस्टला खूप छान झाली, तर पण मला वाटलं नव्हतं एवढे होतील, कारण मी त्या लाडूचा रेट बघितला आणि म्हटलं चला त्याच्यासारखीच आपण पण करून बघूया. पण खरंच खूप छान झाले. तर पण मूग आणि नाचणी असल्यामुळे थोडेसे ना, म्हणजे जास्त रवाळ व्हायला पाहिजे, तर पण एकदम जास्त रवाळ झाली. तर कशामुळे, तर ते म्हणजे थोडेसे कचकच लागणारच येतं, पण चवीला खूप छान झाली. तर मी आता इथून पुढं नक्कीच ते करणार आहे. आणि बांधायला तर एवढे सोपे आहेत ना, विचारू नका. आणि त्याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही आहे की त्याच्यामध्ये परफेक्ट म्हणजे सगळ्या हेल्थी वस्तू आपण टाकतो, तर त्यामुळे थोड्या थोड्या जरी टाकल्या ना, तर ते लाडू व्यवस्थित होतात. आणि जे आपण म्हणतो ना पुरवणीचे, ते सुद्धा होतात. थोडं थोडं एक्स्ट्राच्या वस्तू घेतल्या ना, तर ते सुद्धा होतात. आणि थोडीशी म्हणजे एकदम प्लेन. तर चला असो. हॅलो, नमस्कार, कसे आहात सर्वजण? सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम नमः शिवाय. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जावो. तर झटपट होणारी, लवकरात लवकर हेल्थी रेसिपी जी आहे आणि सगळ्यांच्या आवडीची सुद्धा असू शकते, कारण हिची तुम्ही डाळ आमटी करू शकता. प्रत्येक भाज्यामध्ये तुम्ही ही मुगाची डाळ टाकू शकता. अशी झटपट होणारी रेसिपी आहे. आणि ज्यावेळेस म्हणजे पाहुणे घरी आलेले असतील किंवा तुम्हाला झटपट काहीतरी थोडीशी रेसिपी बनवायची त्यावेळेस, आणि एकदम घाईच्या वेळेतसुद्धा ही रेसिपी अगदी 2 मिनटात होणारी रेसिपी आहे. तर
सोपी आहे. ज्यांना कोणाला आवडतील त्यांच्यासाठी ही नक्कीच जसं की आपण डाळ कांदा म्हणू शकतो त्या पद्धतीने करू शकतो आणि अशी फ्राय मुगाची डाळ पण करू शकतो. तर चला इथे मी काहीच नाही केलेलं आहे, म्हणजे एकदम तुम्ही बघितलेली आहे. डाळीला फोडणी घालताना फोडणी घातलेली आहे, कांदा टाकलेला आहे, जिरी मोहरी टाकलेली आहे आणि थोडीशी आपली हळद, चवीपुरतं मीठ आणि तिखट घातलेलं आहे. याच्यामध्ये तिखट तुम्ही कांदा लसूण मसाला घालू शकता, लाल तिखट घालू शकता, तुमच्या आवडीनुसार कुठलाही मसाला तुम्ही याला वापरू शकता. तर चला इथं आपली भाजी झालेली आहे. अगदी 5 मिनटं त्याला तुम्ही आबडधोबड शिजवलं तरीही होऊन जाते आणि एकदम जास्त शिजवले तरी तुमची आमटी प्रमाणामध्ये होऊन जाते. घट्ट दाटसरसुद्धा ही डाळ होऊ शकते आणि फ्राय पद्धतीने सुद्धा होऊ शकते. असो लगे हात मी काय केलेले आहेत, चपात्या करून घेतलेल्या आहेत आणि चपात्या जी आहेत मी कणिक मळून ठेवली आणि थोडीशी भिजवून दिली तर पटकन चपात्या पटपट लाटणं होतात आणि इथं माझ्या चपात्यासुद्धा झालेल्या आहेत. वरण भात शिजलेला आहे, भात मस्त परफेक्ट शिजलेला आहे, डाळ मात्र शिजलेली नाही आहे. डाळीला काय करायला लागतं, मला मी पडलेले तेवढे भांडे घासून घेतले होते आणि भाजीसुद्धा करून घेतलेली आहे, चपात्या झालेल्या आहेत, भात शिजलेला आहे आणि आम्ही दोघीजणी माहिले की बाहेर थोडासा फेरफटका मारून यायला निघालेलो आहोत. चला तोपर्यंत डाळ डबल शिजायला टाकलेली आहे. तर चला तुम्ही ही अशी झटपट होणारी रेसिपी आवडली तर नक्की ट्राय करा आणि तुमच्याकडे कुठली एखादी टिप्स असेल तर मलाही नक्की सांगा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय.